येशूच्या नावामध्ये आपणा सर्व अर्पणा बहिणींना सलाम. आज आपण परमेश्वर देवबापाच्या वचनामधून आपण मनन करणार आहोत. आजचा विषय आहे शांत राहणे. शांत राहण्याबद्दल पुष्कळशा गोष्टी आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत आणि आपला जो उद्धारक परमेश्वर येशू तो आपल्यासाठी आला स्वर्ग सोडून, तो पण ह्या पृथ्वीवरती कसा शांत राहिला, कोणत्या वेळेला शांत राहिला ते पण आपण पाहणार आहोत. इयोब 2 अध्याय 13 वचन. इयोबाच्या जीवनाबद्दल आपल्याला माहिती आहे आणि त्याचे मित्र त्यांना भेटायसाठी गेले. इयोबाचं दुःख पाहून ते 7 दिवस व 7 रात्री त्याचबरोबर जमिनीवर बसले. त्याचे दुःख फार भारी आहे असे पाहून कोणी त्यांच्याशी एकही शब्द बोलला नाही. दुःख भारी असलं तर आपण खरंच नाही बोलू शकत. इयोब 13 अध्याय आणि 5 वचन. अहो, तुम्ही अगदी गप्प राहाल तर बरे, यात तुमचा शहाणपणा दिसेल. आणि खरोखर जर अशा वेळेला जर आपण कुणाला काहीच मदत करू शकत नाही, कोणाचं दुःख आपण कमी करू शकत नाही, मग त्यावेळेला आपण बोलू नये, आपण शांत राहावं ह्या वचनानुसार. स्तोत्रसंहिता 39 आणि 2 वचन आपण बघतो. मौन धरून मी गप्प राहिलो, बरे देखील काही बोललो नाही, तरी माझ्या दुःखाने उचल खाल्ली. नीतिसूत्रे 10 अध्याय आणि 19 वचन. फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवितो तो शहाणा. या ठिकाणी आपल्याला मोठी वॉर्निंग दिलेली आहे की वाचाळता आपण व्यर्थ बडबड करू नये, कारण परमेश्वर देवबाप आपल्या प्रत्येक शब्दाचा जो व्यर्थ आपण बोलतो त्याचा पण आपल्याला हिशोब द्यायचा आहे. आणि खरोखर तिचं पापाला तोटा नाही असं लिहिलेलं आहे. म्हणून आपण कशाला आपण पाप करायचं ना, म्हणून आपण शांत राहणं खरोखर हे परमेश्वर देवबापाला आपण मागायचं. देवबापा दे आम्हाला असं शहाणपण दे, आम्हाला बुद्धिमान बनव की आम्ही शांत राहू. नंतर मग लिहिलेलं आहे की नीतिसूत्रे 11 आणि 12 मध्ये आपण वाचू. जो आपल्या शेजाऱ्याला तुच्छ मानितो तो बुद्धिशून्य होय, पण सुज्ञ मनुष्य मौन धारण करीतो. शेजारी, आपल्या शेजाऱ्याबद्दल पुष्कळसं आपल्याला म्हणजे आज्ञा आहे शेजाऱ्यावरती प्रेम करायचं आपल्याला आणि पुष्कळशा गोष्टी. पण जर आपण नाही करू शकत तर आपण काय करायचं, आपण मौन धारण करायचं. आपण बुद्धिमान व्हायचं आणि आपण मौन धारण करायचं आपण. आणि नीतिसूत्रे 17 आणि 27 मध्ये लिहिलं, जो मित भाषण करीतो त्याच्या अंगी शहाणपण असते, ज्याची वृत्ती शांत तो समंजस असतो. जो मित भाषण करीतो, कोण मित भाषण करणारा होता संपूर्ण पृथ्वीवरती? दानियल हा फार कमी बोलत होता, अगदी तो मोजकं बोलत होता आणि तो फार शहाणा होता आणि परमेश्वर देवबापाने त्याला अतिप्रिय असं म्हटलेलं आहे. जे मित भाषण करतात, जे आपली वाणी आपल्या ताब्यामध्ये ठेवतात आणि ज्याची वृत्ती शांत असते, खरोखर परमेश्वर देवबापांना खूपच परमेश्वर देवबापाचे ते प्रिय असतात. आपण प्रत्येकाला परमेश्वर देवबापाचं प्रिय व्हायचं आहे ना, मग आपण हे जे वचन आहे हे या वचनाप्रमाणे आपण वागू. विलापगीत 3 अध्याय आणि 28 वचन. त्याने एकांती बसावे व स्वस्थ असावे, कारण त्याने त्याचवर हे ओझे ठेविले आहे. विलापगीत 3:28. आपल्याला माहिती आहे विलापगीत इर्मया फार रडत होता आणि तो रडून प्रार्थना, मध्यस्थीची प्रार्थना करणारा इर्मया. आणि आपल्याला पण असं ओझं दिलेलं असतं, परमेश्वर देवबापाने दिलेलं आहे. पण आपण एकांती बसायचं, स्वस्थ राहायचं आणि परमेश्वर देवबापाकडे पाहायचं, येशूकडे पाहायचं आणि प्रार्थना करायची, मौन धारण करायचं. यहोशुवा 6 आणि 10 मध्ये लिहिले, मग यहोशुवाने लोकांना अशी आज्ञा केली की मी तुम्हाला सांगेपर्यंत जयघोष करू नका, त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका.
तुम्ही आपल्या तोंडावाटे चकार शब्द काढू नका. आज्ञा होताच जयघोष करा. या ठिकाणी या लोकांनी यहोशुवाची आज्ञाचं पालन केलं. त्यांना पण बोलावंसं वाटत असेल एक दुसऱ्यांच्या बरोबर, परंतु ते काहीच बोलले नाही, चकार शब्द काढला नाही. आणि त्यांनी नंतर जयघोष केला आणि खूप मोठा चमत्कार झालेला आहे. उपदेशक 3 अध्याय आणि 7 वचन आपण पाहतो. फाडून टाकण्याचा समय व शिवण्याचा समय, मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो. हा समय आपण ओळखून घ्यायचा. हे आहे आमोस 5 आणि 13 मध्ये लिहिलं. ह्यास्तव जो शहाणा असेल तो अशा वेळी मौन धरील, कारण दिवस वाईट आहेत. आपण समजून घ्यायचं कोणता दिवस, हे दिवस कसे आहेत, आणि आपण काय करायचं, मौन धरायचं. आणि हबक्कूक 2 अध्याय 20 मध्ये लिहिलेलं आहे. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहो. ही आज्ञा आहे परमेश्वर देवबापाची, की त्याच्यासमोर आपल्याला स्तब्ध राहायचं. मनुष्याने स्तब्ध राहणं हे परमेश्वर देवबापाची आज्ञा आहे. आणि खरोखर आपण त्याप्रमाणे आपण राहतो, कारण आपण परमेश्वर देवबापाचं मंदिर आहे. आपलं शरीर हे परमेश्वराचं मंदिर आहे. आणि मग आपण त्याच्याशी जेव्हा आपण त्याच्या समोर येतो, प्रार्थनेमध्ये आपण लवलीन होतो, आपण त्याच्यासमोर स्तब्ध राहायचं आणि त्याला बोलू द्यायचं. ज्या वेळेला आपण बोलत राहतो, परमेश्वर स्तब्ध राहतो. आपण जेव्हा स्तब्ध राहतो तेव्हा देवबाप आपल्याशी त्याच्या वचनाच्या द्वारे बोलत असतो. म्हणून क्वाईट टाईम हा फार महत्त्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये. सफन्या 1 अध्याय आणि 7 वचन, प्रभू परमेश्वरापुढे तुम्ही मौन धरून राहा, कारण परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे. परमेश्वराने यज्ञ बलीची सिद्धता केली आहे. त्याने आपल्या आमंत्रितास पवित्र केले आहे. सफन्या ह्यांनी पुढचं भविष्य सांगितलेले, की तुम्ही परमेश्वर देवबापाच्या समोर तुम्ही काय करा, मौन धारण करा. आणि जेव्हा परमेश्वर देवबापाने सगळंच काही सिद्ध केलेले, त्यावेळेला आपल्याला बोलण्याची काहीच गरज नाही. आणि म्हणून आपण मौन धारण करायचं आणि ग्रहण करायचं. जकर्या 2 अध्याय आणि 13 वचनामध्ये लिहिलेले, सर्व मनुष्य हो, परमेश्वरापुढे स्तब्ध व्हा, कारण तो आपल्या पवित्र निवासातून उठला आहे. ह्या ठिकाणी येशूचं आगमन ह्या जगामध्ये झालं. जकर्या पुस्तकामध्ये 9व्या अध्यायामध्ये आपण वाचतो की येशूचं कसं जयोत्सवाने येशूने यरूशलेममध्ये प्रवेश केलेला आहे. आणि ह्या ठिकाणी लिहिलं की मनुष्याने स्तब्ध राहणं परमेश्वराच्या समोर आणि पाहत राहणं की तो काय करतो आपल्यासाठी, आणि ते ग्रहण करणे गरजेचे. आता ह्या जगामध्ये येशूचं आगमन झालं आणि मग येशूने पण येशूचं भविष्य केलेलं आहे की तो शांत राहणार आहे, त्यांनी शांत राहावं असं भविष्य आहे केलेलं. म्हणजे यशायाने पाहिलं ते भविष्य, पहा हा माझा सेवक, याला मी आधार आहे. पहा हा माझा निवडलेला, याच विषयी माझा जीव संतुष्ट आहे. याच्या ठायी मी आपला आत्मा घातला आहे. आपला परमेश्वर देवबाप काल, आज आणि युगानुयुग एकसारखा आहे. परमेश्वर देवबापाने आपला आत्मा येशूच्या ठायी घातलेला आहे. येशू हा परमेश्वर देवबापाचा पुत्र, परमेश्वर देवबापाचा इच्छेप्रमाणे आलेला, आणि तो त्याचा निवडलेला तो सेवक आहे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे तो करणार आहे. आणि मग कसा करणार आहे तो, कसं त्याचं कार्य तो कशा प्रकारे करणार आहे त्याचं लिहिलेलं आहे. ते मेथड पण लिहिलेली आहे, कसं कार्य करणार आहे. तो गवगवा करणार नाही, तो आपला स्वर उच्च करणार नाही, तो रस्त्यातून पुकारा करणार नाही. हे येशू आपलं जे कार्य आहे हे अशा प्रकारे करते. तो गवगवा करणार नाही, आपला तो स्वर उच्च करत नाही तो, आणि रस्त्यातून तो पुकारा करणार नाही, तो शांत. आपण पाहतो की येशूने कशा प्रकारे त्याचं कार्य केलेलं आहे. आणि कितीतरी लोक फक्त येशूच्या मागे जात होते, चमत्कार करत होता येशू, आणि प्रेम केलं येशूने.
लोकांवरती करुणायुक्त परमेश्वर आपला प्राण देण्यासाठी या जगामध्ये आला आणि हाल हाल सोसले. यशया 53 आणि 7 मध्ये लिहिलेले, त्याचे हाल केले तरी ते त्याने सोसिले. आपले तोंड सुद्धा उघडिले नाही. वयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढ्याप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडिले नाही. आपण बघतो मत्ते 26 आणि 62 मध्ये, तेव्हा प्रमुख याजक उठून त्याला म्हणाला, तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्या विरुद्ध साक्ष देतात. हे काय? हे काय? तथापि येशू उगाच राहिला. यावरून प्रमुख याजकाने त्याला म्हटले, मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हास सांग. मत्ते 26 आणि 14 मध्ये आपण वाचतो, परंतु त्याने एकाही आरोपाला त्याला काही उत्तर दिले नाही. ह्याचे सुभेदाराला फार आश्चर्य वाटले. सुभेदार मनुष्य आपल्यासारखा, आणि त्याला फार आश्चर्य वाटले, कारण तो कितीतरी बोलत असेल ना, त्याच्यावरती जर अत्याचार झाले तर काही ते सोडत नसतील. परंतु इथं सगळं वेगळं दिसत आहे. येशूचा स्वभाव कसा दिसत आहे, शांत. आणि मग आपण बघतो मार्क 15:3 आणि 4 मध्ये, मुख्य याजक त्याच्यावर पुष्कळ आरोप ठेवित होते. पिलाताने त्याला पुन्हा विचारले, काय तू काहीच उत्तर देत नाहीस? पण ते तुझ्यावर कितीतरी आरोप ठेवित आहेत. तरी येशूने आणखी काही उत्तर दिले नाही. यावरून पिलाताला पण आश्चर्य वाटलं की दुसरे जे आरोपी आहेत आतापर्यंत आलेले, कितीतरी विरोध करतात, किती बोलतात, आपलं बचावासाठी काय काय बोलतात, परंतु येशू काहीच उत्तर देत नाही. आणि आपला हा परमेश्वर देवा ह्या जगामध्ये असताना एक प्रसंग असा होता. मार्क 10 आणि 47 आणि 48 वचन आपण वाचूया. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ओळखून तो मोठ्याने म्हणू लागला, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकाविले, पण तो अधिकच ओरडू लागला, अहो दावीद पुत्र, माझ्यावर दया करा. आज आपल्याला हे उदाहरण आहे, हा संदेश आहे आपल्यासाठी आज, की हा जो आंधळा मनुष्य आहे, ह्याला माहीत होतं की हा दाविदाचा पुत्र माझ्यासाठी ह्या जगामध्ये आला आणि हा माझे डोळे बरे करू शकतो. त्याचं केंद्रबिंदू फक्त येशू आहे. आणि तो मोठ्याने ओरडते. किती लोक त्याला बनते, गप्प राहा. पण तो काहीच त्यांच्याकडे लक्ष देत नाही. तो आपल्या येशूचकडे त्याचं लक्ष आहे. आज आम्हाला पण येशूचकडे आम्हाला लक्ष द्यायचं. पुष्कळशे लोक आम्हाला गप्प करतात, काय बोलतात, किती आमच्या विरुद्ध असतात, परंतु तिकडं आपल्याला काहीच लक्ष द्यायचं नाही. आपल्याला दावीद पुत्र आपला येशू, जो आपल्यासाठी स्वर्ग सोडून या जगामध्ये आला, पृथ्वीवर आला, ज्याने आपल्यासाठी आपला प्राण अर्पण केला, त्याच्याचकडे आपल्याला पाहायचं आहे. आणि तोच आम्हाला काय करणार आहे, आमची समस्या दूर करणार आहे. आणि त्याला काय केलेले उत्तर मिळालं, त्याला त्याची दृष्टी दिली. ते परमेश्वर देवबापाने त्याला बरं केलं, त्याला दृष्टीदान दिलं. आणि खरोखर आम्हाला पण परमेश्वर देवबाप आत्मिक आमचे नेत्र उघडव, आम्हाला आत्मिक दृष्टीदान देऊ. कारण दाविदाचा पुत्र येशू हा तुमच्या आणि माझ्यासाठी ह्या जगामध्ये आलेला आहे. हालेलुया, स्तुती धन्यवाद हो. प्रार्थना करू. हालेलुया, धन्यवाद हो हे देव दयाळू बापा, तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी तो आम्हाला मदत कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन.